नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या 3 देशांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण हे 3 देश कोणते की ज्या 3 देशांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। या 3 देशांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात काय बदल होणार, यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या 3 देशांमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण हे 3 देश कोणते की ज्या 3 देशांमुळे आता देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव, चला बघूयात। यापैकी पहिला देश म्हणजे अमेरिका। अमेरिका सध्याच्या कंडिशनला हॉट न्यूज आहे मित्रांनो। कशामुळे तर USDAचा जो नुकताच या ठिकाणी अहवाल प्रकाशित झाला, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की अमेरिकेचं उत्पादन हे त्या ठिकाणी 90 लाख टनांनी वाढणार। यामुळे अगोदरच दबावात असणारा बाजार हा आणखीन दबावात गेला। जो सोयाबीनचा बाजार सीबॉट वरती मागच्या 4 आठवड्यापूर्वी $11 प्रति बुशेल्स वरती होता, तोच बाजारभाव सध्याच्या कंडिशनला $9.35 प्रति बुशेलच्या जवळपास दिसत आहे। जर याचा विचार केला, जर अमेरिकेमध्ये या पद्धतीने उत्पादनात वाढ झाली तर याचा परिणाम तर जो व्हायचा आहे तो झालाय, म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त खाली दर जाणार नाहीत, याच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे। जर या ठिकाणी आपण विचार केला अमेरिकेचा, तर अमेरिकेचं सोयाबीन कधी येणार आहे बाजारात, तर ते येणार आहे जवळपास 15 सप्टेंबर नंतर। म्हणजे फक्त 15 दिवसाचा फरक सोडला तर अमेरिकेचं आणि भारताचं सोयाबीन एकाच वेळी मार्केटमध्ये हिट होणार, आणि यामुळे अमेरिकेमुळे जर बाजारभावात घट झाली तर 100% याचा परिणाम देशांतर्गत बाजारात होऊ शकतो। आणि काही बाजार समित्यांमध्ये मागच्या काही दिवसात 200 रुपयांची घसरण येऊन बाजारभाव कुठे कुठे तर 4000च्या खाली पण आला। हा, इथं भाव टिकणार नाही, पण बाजारभाव 4000 रुपये प्रति क्विंटलच्या खाली फक्त अमेरिकेमुळे आला, एवढं मात्र 100% खरं। त्यानंतर दुसऱ्या देशाचा विचार केला तर दुसरा देश आहे मित्रांनो ब्राझील। हो मित्रांनो, जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश ब्राझील। आता ब्राझीलमध्ये उत्पादन 2024 मध्ये तर ठीकठाक होतं, पण ब्राझीलमध्ये जी पेरणी असते ती कधी होते मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात। म्हणजे अमेरिकेचं जेव्हा सोयाबीन बाजारामध्ये येणार त्याच वेळी ब्राझीलमध्ये पेरणी सुरू होणार, आणि ब्राझीलमधील पेरणी या वर्षी कमी होण्याची शक्यता आहे। यामागचं कारण समजावून सांगतो। बघा, बाजारभाव जर फार कोसळले, जे की कोसळलेले सध्या 4 वर्षाच्या खाली, तर जो सोयाबीनचा उत्पादक शेतकरी तो काही सोयाबीनची पेरणी जास्त प्रमाणात करणार नाही, आणि सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली नाही तर भविष्यात उत्पादनात घट होणार, आणि ब्राझीलमधूनच उत्पादनात घट झाली तर 100% भविष्यात बाजारभाव वाढला तर आश्चर्य वाटायला नको। किंबहुना ही परिस्थिती आपल्यासाठी पूरक आहे, परंतु याचा परिणाम व्हायला डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागेल। कारण ब्राझीलमध्ये भलेही सप्टेंबर महिन्यात पेरणी सुरू झाली तरी ही पेरणी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर एंडिंगपर्यंत चालू राहते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून ब्राझीलमध्ये काय घडते यावरती बाजारभावाची दिशा निर्धारित होणार आहे, आणि त्यामुळे सप्टेंबर महिन्यात शेती मित्राच्या माध्यमातून, माझी शेतीच्या माध्यमातून आपल्याला मी लेटेस्ट रिपोर्ट देत राहील व पेरणीची काय स्थिती। पण ही आशादायी बातमी
की तिथं जर पेरणी कमी झाली तर देशात भाव मात्र वाढणार। त्यानंतर तिसराच घटक म्हटलं तर तिसरा देश आहे अर्जेंटिना। आता अर्जेंटिना हा जो देश आहे, या देशामध्ये पेरणी नोव्हेंबर महिन्यात स्टार्ट होते, नोव्हेंबर महिन्यातच जवळपास एंड होते, डिसेंबरचा एखादा आठवडा पुढे सरकू शकते। इथं सुद्धा काय तीच परिस्थिती आहे सेम, की बाजारभाव कमी असल्यामुळं अर्जेंटिनामध्ये सुद्धा पेरणी घटण्याची शक्यता आहे आणि शेतकरी दुसऱ्या पिकात शिफ्ट होऊ शकतो। असं जर घडलं या ठिकाणी मित्रांनो, तर याचाही चांगला परिणाम आपल्या देशातील भावावरती होऊ शकतो। शिवाय ज्या वर्षी आपल्या देशात पाऊस चांगला असतो त्या वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनात पाऊस काळ कमी असतो। मग हा पण एक त्या ठिकाणी संदिग्ध मुद्दा आहे की पेरणीसोबत जर पाऊस कमी झाला तर आणखीन पेरणीत तुम्हाला कमतरता दिसेल, यामुळे बाजारभावात तेजी येऊ शकते। पण या गोष्टी जर तरच्या आहेत हे लक्षात ठेवा। त्यामुळे अमेरिकेमुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे, पण ते झालेली आहेत आणि ब्राझील आणि अर्जेंटिनामुळे भावात सुधारणा होऊ शकते। यामुळे आपल्याला नवीन हंगामात 4,500च्या आसपास जर बाजारभाव दिसला किंवा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको। जर ब्राझील आणि अर्जेंटिनामधील पेरणी कमी झाली तरच बाजारभाव डिसेंबर महिन्यात 5,000 पर्यंत जाऊ शकतो, असं जाणकारांचं मत आहे। त्यामुळं बाजारभावाबाबतीतली संदिग्धता दूर कशी होते मी समजावून सांगतो, त्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।